नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आजची आपली स्पेशल स्टोरी आहे एकदा दोनदा नव्हे तर 4 वेळा चोरी झालेल्या वकिलाच्या फार्म हाऊसची। 4 वेळा वकिलाचं घर फोडलं पण चोर एकदाही हाती लागला नाही। यापूर्वी अपयश आलं असलं तरी यावेळी मात्र पोलीस चोराला नक्की पकडतील असा ठाम विश्वास फिर्यादी असलेल्या वकील महोदयांना आहे। काय आहे हे घरफोडीचं प्रकरण पाहूया आणि वकील महोदयांकडूनच घरफोडीची गोष्ट ऐकूया आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये। पण त्याआधी हेडलाईन। महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरांवर फुलांची सजावट, सिद्धेश्वर मंदिर, केदारेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा, राजगुरुनगर मधील एकांतेश्वर शिवलिंग पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात महिला दिनी श्री शक्तीचा जागर, विद्यार्थ्यांनी घेतली मुली आणि महिलांच्या आत्मसन्मानाची शपथ, महिला सबलीकरण व्याख्यानातून महिलांना प्रबोधन। 5 वर्षांपासून रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया पूर्ण, खेड तालुक्याला मिळाले 27 मुख्याध्यापक आणि 9 केंद्र प्रमुख। तरीही राक्षवाडी, होलेवाडी, वराळे, कोरेगाव खुर्द आणि कडूस नंबर 1 शाळेला मुख्याध्यापकांची प्रतीक्षा। आता पाहूया सविस्तर वृत्त। सुरुवातीला बातमी आहे महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीची। खेड तालुक्यातील प्राचीन शिवमंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी फुलून गेलं होतं। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकर मंदिर, चाकण येथील ऐतिहासिक चक्रेश्वर मंदिर, पश्चिम पट्ट्यातील निसर्गाच्या कुशीत असलेलं श्री क्षेत्र कोटेश्वर मंदिर, बुरशेवाडी नजीक उंच डोंगरावरील शंभू महादेवाचं मंदिर, सास येथील पेशवेकालीन सोमेश्वर मंदिर, दोंदे येथील दक्षिणेश्वर मंदिर, पूर्व भागातील खरपुडे गावातील पुरातन रामेश्वर मंदिर, वाकळवाडीतील वाळकेश्वर मंदिर, राजगुरुनगर शहरातील सिद्धेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर आणि राजगुरुनगरमध्ये जुना पुलाजवळ एकांतेश्वर शिवलिंगाचं भाविकांनी मनोभावे दर्शन घेतलं। दिवसभर शिवमंदिरामध्ये भाविकांनी हर हर महादेवचा जयघोष करीत शंभू महादेवाचं दर्शन घेतलं। आता पाहूया जागतिक महिला दिनाची बातमी। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त जागर जाणीवांचा अभियानांतर्गत विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मुली आणि महिलांच्या आत्मसन्मानाची शपथ देण्यात आली। यावेळी प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे, उपप्राचार्य डॉक्टर संजय शिंदे, डॉक्टर राजेंद्र शिरशी, प्राध्यापक मच्छिंद्र मुळूक, प्राध्यापक रुपाली वायाळ, डॉक्टर प्रतिमा लोणारी, प्राध्यापक संदीप थोरात, डॉक्टर श्वेतांबरी मांडे, डॉक्टर सागर थेऊरकर, प्राध्यापक हंसराज भांगे उपस्थित होते। महिलांच्या आत्मसन्मान शपथेचे वाचन प्राध्यापक मच्छिंद्र मुळूक यांनी केले तर डॉक्टर श्वेतांबरी मांडे यांनी आभार मानले। मराठी विभागाच्या वतीनं 2 ते 8 मार्च दरम्यान जागर जाणीवांचा सप्ताह आयोजित करण्यात आला होता। बातमी आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची। मागील 5 वर्षापासून रखडलेल्या मुख्याध्यापक पदोन्नती देण्यासाठीची प्रक्रिया अखेर मार्गी लागली। जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पात्र शिक्षकांना अखेर मुख्याध्यापक पदी पदोन्नती देण्यात आली आहे। जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील 266 शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती दिल्यामुळे प्रभारी मुख्याध्यापक असलेल्या शिक्षकांची मुक्तता झाली आहे। झेडपी प्रशासनाच्या या निर्णयामुळे खेड तालुक्यातला 27 मुख्याध्यापक तर 9 केंद्र प्रमुख मिळाले आहेत। तसेच या निर्णयामुळे खेडमधील 45 रिक्त जागांपैकी 27 जागा भरल्या गेल्या आहेत। तरीही अद्याप खेड तालुक्यात शिक्षकांच्या 17 जागा रिक्त आहेत। खेड तालुक्यात झेडपीच्या 402 शाळा आहेत। यापैकी इयत्ता 7वी पर्यंत वर्ग असलेल्या 128 शाळांचा समावेश आहे। शिक्षक हक्क कायद्यातील तरतुदीनुसार इयत्ता 5वी ते 8वीच्या 128 शाळांमध्ये वर्ग सुरू आहेत। याशिवाय तालुक्यात एकूण शाळांपैकी 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग सुरू असलेल्या 274 शाळा आहेत। विशेष म्हणजे गेल्या काही काळात पदनिर्मिती न झाल्यामुळे नवीन मुख्याध्यापक पद रोखली गेली आहेत। त्यामुळे 150हून अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना मुख्याध्यापक मिळालेला नाही। यामुळे राक्षवाडी, होलेवाडी, वराळे, कोरेगाव खुर्द आणि कडूस नंबर 1 या 5 शाळांचा समावेश आहे। तरी शासन स्तरावर या 5 शाळांबाबत गांभीर्याने विचार करून नवीन मुख्याध्यापक पदे भरावीत अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे। बातमी आहे गोसाशीमधील टेम्पो आणि दुचाकीच्या अपघाताची। भीमाशंकर शिरूर महामार्गावर गोसाशी गावात भरधाव टेम्पोच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। शुक्रवारी सकाळी 11:15च्या सुमारास ही घटना घडली। सतीश माणिक शेळीमकर वय 55, धनकवडी, पुणे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे। या प्रकरणी जयराम सतीश शेळीमकर वय 25 यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोसाशी गावच्या कमानीजवळ टेम्पो आणि दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील सतीश शिळीमकर हे गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल स्टोरीकडे। आजची आपली स्टोरी काहीशी हास्यगंभीर आहे। ही स्टोरी वरुडे गावच्या एका फार्म हाऊसवर झालेल्या एका चोरीची।
3 वर्षात 4 वेळा घरफोडी झाली। घरातलं टीव्ही, संसारोपयोगी साहित्य, सीसीटीव्ही चोरले। धूम ठोकलेल्या चोरांची दुचाकी मिळाली, पण चोर काही हाती लागेना। चोरट्यांना हवे तर मी माझे पैसे देतो, माझं घर फोडू नका। वैतागलेल्या घर मालकांनी चोरट्यांना विनंती केली। पोलिसांना यावेळी तरी चोर सापडतील अशी प्रचंड आशा फिर्यादींनी व्यक्त केली। काय आहे नक्की हे प्रकरण, चला पाहूया। राजगुरुनगर शहरातील ज्येष्ठ वकील पोपटराव तांबे यांचं वरुडे हे त्यांच्या मूळ गावी एक फार्म हाऊस आहे। वकिली व्यवसायामुळे ॲडव्होकेट पोपटराव तांबे हे राजगुरुनगरमध्ये स्थायिक झाले आहेत, तरी ते हवापालट म्हणून आपल्या गावी फार्म हाऊसवर जात असतात। शुक्रवारी भल्या पाटे 1:30च्या सुमारास त्यांच्या या फार्म हाऊसवर चोरी झाली। चोरांनी त्यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तूंची चोरी केली। ही चोरी करत असताना रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या गावातील निलेश तांबे, रवी तांबे या तरुणांनी पाहिलं। आसपासच्या लोकांच्या मदतीने त्यांनी चोरांचा पाठलाग केला, परंतु चोर त्यांच्या हातातून निसटले, पण चोरट्यांची दुचाकी मात्र तेथेच राहिली। दरम्यान घरमालक ॲडव्होकेट पोपटराव तांबे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा तपास करत आहे। मंडळी, ॲडव्होकेट पोपटराव तांबे यांच्या फार्म हाऊसवर चोरी होण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही। चोरट्यांनी आजपर्यंत 4 वेळा त्यांचं घर फोडलं आहे। यापूर्वीच्या 3 चोऱ्यांमध्ये चोरट्यांना पकडण्यात खेड पोलिसांना यश आलेलं नाही। निदान यावेळी तरी पोलीस त्या चोरट्यांना पकडण्यात यशस्वी होतील असा आशा घरमालक ॲडव्होकेट तांबे यांनी व्यक्त केली आहे। चोरांना हवे तर मी त्यांना पैसे देतो असे म्हणत वैतागलेले पोपटराव तांबेंनी चोरांना माझे घर फोडू नका असे कळकळीची विनंती केली। मी पोपटराव शंकरराव तांबे पाटील, धंदा वकिली व्यवसाय करतो। जवळजवळ 43 वर्ष झाले। समाजकारण, राजकारण आणि कुटुंबामध्ये त्या ठिकाणी मी राजगुरुनगरला काही दिवस राहतो, काही दिवस माझं वरुडे येथे एक फार्म हाऊस आहे। 2021 साली ते घर बंद असताना अज्ञात चोरट्यानं त्या ठिकाणी घर फोडून माझा त्या ठिकाणी 85 इंच सोनीचा टीव्ही चोरून नेला आणि इतर घराचं फार मोठं नुकसान केलं। त्याबाबत मी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली, परंतु पोलिसांकडनं त्याबाबतचा तपास झाला नाही। 2022ला पुन्हा त्याच पद्धतीने चोरी झाली आणि त्यावेळेला माझ्या संपूर्ण CCTVचे कॅमेरे आणि हार्ड डिस्क चोरीला गेली। त्याबाबतही मी पोलीस स्टेशनला CR दाखल केला, त्याबाबतही परत तपास झाला नाही। त्याचनंतर 2022 साली 10व्या-11व्या महिन्यात परत चोरी झाली। त्यावेळेला पण अशा प्रकारे कडी कोंडा आणि त्या ठिकाणी नुकसान केलं गेलं आणि त्या ठिकाणी काही साहित्य चोरीला गेलं, परंतु त्याचाही काही तपास झाला नाही। काल तारीख 8/3/2024 रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्याच पद्धतीने त्या भुलट्या चोरांनी त्या ठिकाणी चोरी केली आणि चोरी करताना त्या ठिकाणी घरातले संसार उपयोगी साहित्य, कपडे आणि भांडी त्या ठिकाणी चोरून त्या ठिकाणी नेले आणि त्या ठिकाणी आमच्या गावातील काही मुलं फर्स्ट शिफ्ट रात्रपाळी येऊन घरी जात असताना त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं तर 20-25 मुलांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु ते त्या ठिकाणी मोटरसायकल शाईन होंडा नावाची मोटरसायकल सोडून त्या ठिकाणाहून पळून गेलेले आहेत। मी आज या खेड पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। मी वकील जरी असलो तरी माझ्याकडे संयम फार मोठा आहे। गेले 3 ते 4 वर्ष म्हणजे आम्ही कायद्याचे रक्षक आहोत, कायद्याचे भक्षक नाही। आम्ही त्या ठिकाणी संयम त्या ठिकाणी धरतोय। मला निश्चित खात्री आहे मागच्या जरी 3 चोऱ्या पोलिसांना सापडल्या नसत्या तरी ही चोरी पोलीस नक्कीच शोधून काढतील, म्हणून त्या ठिकाणी मी आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। योगायोगाने तुमची गाठ पडली तो भाग वेगळा, परंतु मला निश्चित माझा कायद्यावरती विश्वास आहे, कारण गेले 43 वर्ष मी तो व्यवसाय करतोय, त्यामुळे मला विश्वास आहे निश्चित ते चोर सापडतील आणि त्या चोरांना माझ्याकडे काय पाहिजे ते मी स्वखुशीने द्यायला तयार आहे, परंतु माझं बंद घर फोडून हे काय साध्य करणार आहे। अशाच प्रकारे जर तरुण पिढी बिगर कष्ट करता चोऱ्यामाऱ्या करून जीवन जगणार असेल तर या देशातील तरुणांचं भवितव्य फार धोक्यात आहे असं मी मानेल आणि या देशात लोकशाही राहणार नाही आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला या निमित्ताने सांगायचे। कितीही तक्रार करा, कुठेही जा, एकदा चोरीला गेलेली वस्तू सहसा मिळत नसते आणि जरी मिळाली तरी त्याला खूप वेळ जातो अशी सामान्य समजूत समाजात प्रचलित असते। हे खरं तर नाही ना, असं ही स्टोरी पाहून तुम्हाला नक्कीच वाटलं असेल। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत धन्यवाद।